विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत. हायवे टू क्रॅक महा TET 2021 सायन्स MCQज पेपर फर्स्ट अँड सेकंड DED अँड BEd. तर विद्यार्थी मित्रों, चला पाहूया आजची आपली प्रश्नावली. हायवे टू क्रॅक महा TET. प्रश्न क्रमांक 1. एक दस्ता म्हणजे किती कागद? पर्याय 1 12, पर्याय 2 24, पर्याय 3 144, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रों, 12 म्हणजे 1 डझन हे आपणास माहीत आहे. 24 कागद म्हणजेच एक दस्ता होय आणि 144 जर कागद असतील तर त्याला आपण ग्रोस असं म्हणतो. तर आपण लक्षात ठेवावे, पर्याय क्रमांक 2 एक दस्ता म्हणजेच 24 कागद होय. प्रश्न क्रमांक 2. सायकलचे पॅडल फिरवण्यासाठी कोणत्या बलाची गरज असते? पर्याय 1 स्नायू बलाची, पर्याय 2 यांत्रिक बलाची, पर्याय 3 गुरुत्वीय बलाची आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रों, सायकल चालवणे म्हणजेच हे यांत्रिक बल होईल, परंतु सायकल चालवण्यासाठी जे बल लागेल तर ते आपल्या स्नायूमधून लागेल, म्हणजेच स्नायुबल हे आपलं उत्तर आहे. आपण लक्षात ठेवावे. तर स्नायुबल म्हणजेच स्नायूमधून आपण जे कार्य करतो त्याला आपण स्नायुबल असे म्हणतो. आपण जर यंत्राद्वारे कार्य केलं तर त्याला आपण यांत्रिक बल म्हणतो. आणि गुरुत्वाकर्षणाद्वारे जर एखादं कार्य झालं, म्हणजे गुरुत्वाकर्षणामध्ये एखादी वस्तू खेचली गेली तर त्याला आपण गुरुत्वीय बल म्हणतो. जसं की सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी काय होते, सूर्याकडे खेचली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये एक काय असते, विशिष्ट प्रकारचा बंध असतो. हे आपण लक्षात ठेवावे. तर स्नायुबल हे आपल्या पायामधून सायकलला मिळेल आणि नंतर सायकल चालेल. प्रश्न क्रमांक 3. फिरते टर्बाईन हे कोणत्या ऊर्जेचे उदाहरण आहे? पर्याय 1 स्थितीज ऊर्जेचे, पर्याय 2 गतीज ऊर्जेचे, 3 रासायनिक ऊर्जेचे, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र हो, आपणास माहीत आहे धरणामध्ये साठवलेले पाणी किंवा तळ्यामध्ये साठवलेले जे पाणी असते त्यात जी ऊर्जा असते त्याला आपण पोटॅन्शियल एनर्जी म्हणजेच स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. परंतु इथं काय सांगितले त्यांनी, टर्बाईन फिरायला लागले म्हणजे फिरते टर्बाईन आहे. तर टर्बाईन ज्यावेळेस फिरायला त्याची सुरुवात होते त्यावेळेस त्याचं रूपांतर स्थितीज ऊर्जेचं म्हणजे ते वरून जे पाणी पडणार आहे त्याची गतीज ऊर्जा ते प्राप्त करते व टर्बाईन फिरण्यास काय होते, कारणीभूत ठरते. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 4. आयन निर्मिती प्रक्रियेस काय म्हणतात? पर्याय 1 आयनीभवन, पर्याय 2 आयनीकरण, पर्याय 3 आयन परावर्तन आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 1 आयनीभवन म्हणजे ज्याला आपण आयोनायझेशन असं म्हणतो. तर आयन तयार होण्याची ती काय असते, प्रक्रिया असते, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 5. द्रव व वायू पदार्थात उष्णतेचे वहन कोणत्या पद्धतीने होते? तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे द्रव आणि वायू हे जे दोन घटक आहेत, ह्यामधील जे घटक पदार्थ असतात किंवा त्याचे जे कण असतात ते काय असतात, थोडे दूर असतात. आपणास माहीत आहे स्थायूचे कण एकदम घट्ट असतात किंवा ते एकदम जवळजवळ असतात आणि द्रव व वायू पदार्थ यांचे कण काय असतात, थोडे दूर असतात. म्हणजे द्रवात थोडे ते दूर असतात स्थायूच्या तुलनेत आणि वायूमध्ये त्याहीपेक्षा दूर असतात, हे आपण लक्षात ठेवावे. तर पहा, पर्याय जो एक आहे आपला तो प्रारण, पर्याय 2 संक्रमण, 3 अधिग्रहण, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 1 प्रारण हे आपले उत्तर आहे. तर प्रारण म्हणजे काय आपणास माहीत आहे, अशा प्रकारे दूर कण असणाऱ्या कणाला ते एकमेकांना काय करतात, ऊर्जा देतात. सगळ्यात सुरुवातीला एक लक्षात ठेवा, जे स्थायूचे जे कण असतात ते एकदम घट्ट आणि जवळजवळ असतात आणि ही ऊर्जा जी दिली जाते ती वाटली जाते. तर आपणास माहीत आहे जसे लग्नामध्ये वगैरे शरबतचे ग्लास देण्यासाठी काही मुले असे टप्प्याटप्प्याने उभे असतात, म्हणजे ह्याच्याकडून ग्लास त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे पास होत ग्लास समोर जातो. सेम त्याच मॅनरमध्ये अशा प्रकारे काय होते, ऊर्जेचं ऊर्जासुद्धा काय केली ती ट्रान्सफर केली ती संक्रमण करणे. पर्याय क्रमांक जो 2 आपला इथलं उत्तर जे नाही त्याबद्दल आपण बोलतोय, उत्तर नाही. तर संक्रमण जे आहे, संक्रमणामध्ये काय होते, ह्याच्याकडून त्याच्याकडे, ह्याच्याकडून त्याच्याकडे ऊर्जा पुढे पाठवली जाते, म्हणजे पदार्थाच्या कणाकडून ऊर्जा पाठवली जाते आणि ते स्थायूमध्ये घडते, हे आपण लक्षात ठेवावे. प्रारणामध्ये काय होते, थोडं दूर अंतर त्या कणामध्ये असते, म्हणजे आपल्याला माहिती आहे द्रव आणि वायूमध्ये तर त्याहीपेक्षा कण काय असतात पदार्थाचे एकदम दूर दूर किंवा एकदम रेंडम म्हणजे वाकडे तिकडे किंवा त्याच्या अंतरामध्ये काही अशी तारतम्य नसते. तर लक्षात ठेवावे, द्रव वायू यामध्ये प्रारणाद्वारे काय होत असते, उष्णतेचे वहन होत असते आणि स्थायू जे असतात त्याच्यामध्ये संक्रमणाद्वारे काय होत असते, उष्णतेचे वहन होते. प्रश्न क्रमांक 6. पणऊर्जा हा ऊर्जेचा कोणता प्रकार आहे? पर्याय अनवीकरणीय, पर्याय नवीकरणीय, पर्याय 3 1 किंवा 2 आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, पवन ऊर्जा हा ऊर्जेचा नवीकरणीय स्रोत आहे, म्हणजे हा अमर्याद आहे, आपण किती पवन ऊर्जा वापरू शकतो. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा, तो रिन्युएबल सोर्स आहे. प्रश्न क्रमांक 7. जीवाश्म इंधन ऊर्जेचा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? विद्यार्थी मित्र, आपल्यास माहीत आहे जीवाश्म इंधन म्हणजे जे प्राणी किंवा वनस्पती काय झालेले तर
लाखो करोडो वर्षापूर्वी जे जमिनीखाली गाडले गेलेत आणि त्यांच्यापासून जे त्यांचे कार्बनिक पदार्थ त्यांच्यामध्ये जे होते, जे घटक होते, त्या घटकापासून जे इंधन तयार होते त्यास आपण जीवाश्म इंधन तयार होतो. म्हणजेच जीवाश्मापासून तयार झालेले इंधन म्हणजे जीवाश्म इंधन होय. तर अशा प्रकारचे जे इंधन आहे त्या संदर्भात पाहूया. पर्याय 1 नवीकरणीय स्रोत आहे, पर्याय 2 अनवीकरणीय स्रोत आहे, पर्याय 3 1 किंवा 2 आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, हा अनवीकरणीय स्रोत आहे, म्हणजे आपण त्याला रिन्यू करू शकत नाहीत अशा प्रकारचा तो स्रोत आहे, हे आपण लक्षात घ्यावे. जसे की आपले पेट्रोल, डिझेल, केरोसिन, ऑइल हे जे साठे आहेत ते मर्यादित आहेत आणि ते संपणार आहेत. आज आपल्याला माहिती आहे पेट्रोलच्या ज्या किमती चालू आहेत त्या फक्त त्याचे अशा प्रकारे त्याचं जे कमी प्रमाण होत आहे त्याचप्रमाणेच आपल्या किमती काय होत आहेत, वाढत आहेत. त्यानंतर आपणास माहीत आहे कोळसा जो आहे, तर पृथ्वीवर सध्या इतकाच कोळसा शिल्लक राहिला आहे जो आपल्याला फक्त पुढचे 200 वर्षे टिकेल. हेही आपण मागील व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भात चर्चा केली. कोळसा कसा टिकेल, माणसाच्या गरजा आणि माणसाची हाव ह्या संदर्भातली आपली चर्चा आपणास माहीत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 8 प्राणी व वनस्पती हे कोणत्या प्रकारचे ऊर्जा स्रोत आहेत? पर्याय 1 नवीकरणीय, पर्याय 2 अनवीकरणीय, 3 1 व 2 आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, प्राणी व वनस्पती हे नवीकरणीय स्रोत आहेत, म्हणजे ते रिन्युएबल आहेत. आपण अनेक प्राणी अनेक वनस्पती वापरून अशा प्रकारची ऊर्जा तयार करू शकतो. जसं की जट्रोपा, ज्याला आपण मराठीमध्ये एरांड जे झाड असते, तर ते एरंडाच्या झाडापासून पण आपण ऊर्जा तयार करू शकतो हे आपणास माहीत आहे. आणि त्याचा आपण मोठ्या प्रमाणात त्याची लागवड होत आहे आणि बायोडिझेल तयार करण्यास त्यापासून काम केलं जात आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, नवीकरणीय स्रोत, जो प्राण्यापासून आणि वनस्पतीपासून आपण मिळवू शकतो. प्रश्न क्रमांक 9 दुधातील स्निग्धता मोजण्याचे यंत्र कोणते? पर्याय 1 लॅक्टोमीटर, पर्याय 2 बॅरोमीटर, पर्याय 3 ॲमीटर, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, लॅक्टोज ही दुधामध्ये असणारी साखर आहे, शर्करा आहे, हे आपणास माहीत आहे. तर तिचं मापन करण्यासाठी म्हणजे दुधातील स्निग्ध पदार्थ मोजण्यासाठी आपण लॅक्टोमीटरचा वापर करत असतो. आपणास माहीत आहे आपण जेव्हा डेअरीवरती दूध घेऊन जातो त्यावेळेस तिथे काय केलं जाते, त्याची डिग्री तपासली जाते. तर डिग्री तपासणी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून लॅक्टोमीटरनी दुधातील स्निग्धता तपासणी होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 तापमान मोजण्याचे यंत्र कोणते? म्हणजे तापमान आपण कोणत्या यंत्राने मोजतो? पर्याय 1 तापमापीने, पर्याय 2 बॅरोमीटरने, पर्याय 3 ॲमीटरने, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, तापमान मोजण्याचं जे यंत्र आहे ते आपणास परिचयाचं आहे, ज्याला आपण उपकरण असं म्हणतो तापमान मोजण्याचं, तर ते आहे तापमापी. तर पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे. तापमापीमध्ये वापरण्यात येणारा पदार्थ आपल्या परिचयाचा आहे, तो म्हणजेच हायड्रोगायरम किंवा पारा, ज्याला आपण मर्करी असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 11 वातावरणीय दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? पर्याय 1 ऑडिओमीटर, पर्याय 2 बॅरोमीटर, 3 ॲमीटर, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, बॅरोमीटर हे जे यंत्र आहे किंवा उपकरण आहे, याचा वापर करून आपण वातावरणातील दाब किती आहे हे काय करतो, त्याचं गणन करतो किंवा त्याला मोजतो, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12 कोणत्या यंत्राने समुद्राची खोली मोजता येते? पर्याय 1 ऑडिओमीटरने, पर्याय 2 फॅथोमीटरने, पर्याय 3 ॲमीटरने, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, फॅथोमीटरने आपण त्याची खोली मोजत असतो आणि आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की फॅथम हे त्याचं एकक आहे, म्हणजे युनिट ऑफ डेप्थ ऑफ सी असं जर विचारलं तर आपल्याला फॅथम हे उत्तर देणं गरजेचं आहे. आणि विच इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ डेप्थ ऑफ सी असं जर विचारलं तर फॅथोमीटर हे त्याचं उत्तर येईल, हे आपण लक्षात घ्यावे. तर अशा प्रकारे फॅथोमीटर हे यंत्र वापरून आपण काय करतो, समुद्राची खोली मोजतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते? पर्याय 1 फॅथम, 2 न्यूटन, 3 जूल, 4 केल्विन. तर आपणास माहीत आहे विद्यार्थी मित्र, गुरुत्वाकर्षण आपण न्यूटन, त्या संदर्भात जूल हे आपल्या परिचयाचं आहे जे ऊर्जेच्या संदर्भात आहे, आणि केल्विन हे तापमानाच्या संदर्भात आहे. तर फॅथम हे जे आहे एकक आहे ते समुद्राची खोली मोजण्याच्या संदर्भात आहे, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 14 ध्वनीची तीव्रता मोजण्याचे यंत्र कोणते? म्हणजे ध्वनीची तीव्रता आपण कशाने मोजतो? पर्याय 1 ऑडिओमीटरने. विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे ऑडिओ सॉन्ग जे असतात म्हणजेच ऐकू येणारे गाणे किंवा MP3 सॉंग्स, तर त्याहून लक्षात ठेवायचं ऑडिओ आणि ऑडिओमीटर, तर हे ध्वनीशी निगडीत आहे. म्हणजे ध्वनी मोजायचा असेल, त्याची तीव्रता जर आपल्याला मोजायची असेल तर ऑडिओमीटरचा आपण वापर करतो. स्टेथोस्कोप, ॲमीटर हे आपल्या परिचयाचे आहेत. ॲमीटरने आपण करंट मोजत असतो आणि त्यानंतर स्टेथोस्कोप जो आहे तो आपल्या हृदयाचे ठोके मोजण्याच्या उपयोगी येतो. प्रश्न क्रमांक 15 गव्हाचे शास्त्रीय नाव काय? गहू जे आपले पीक आहे किंवा आपण जे धान्य म्हणून खातो त्याचं शास्त्रीय नाव काय? बॉटॅनिकल नेम किंवा सायंटिफिक नेम काय आहे? पर्याय 1 पायझम सटायवम, पर्याय 2 ट्रिटिकम ॲस्टिवम, पर्याय 3 सोर्गम ॲस्टिवम आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 2 ट्रिटिकम ॲस्टिवम हे काय गावाचे शास्त्रीय नाव आहे, हे आपण लक्षात ठेवावे. आणि पायझम सटायवन हा जो घटक आहे हाही आपल्या ओळखीचा आहे, तो म्हणजेच वाटाणा होय, ज्यावरती ग्रेगर मेंडल यांनी काय केलं ते प्रयोग
केले होते. अशा प्रकारची वनस्पती आपल्याला माहीत आहे, ज्याला आपण वाटाणा असं म्हणतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, बटाट्याचे शास्त्रीय नाव काय? पर्याय 1 पायझम सटायवन, पर्याय 2 सोलेनम ट्युबरोजम, 4 मॅग्निफेरा इंडिका आणि 3 मॅग्निफेरा इंडिका आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 2 सोलेनम ट्युबरोजम हे बटाट्याचं शास्त्रीय नाव आहे. ट्यूब आपण लक्षात घ्यायचं, ट्यूब म्हणजेच काय, तर अशा प्रकारे लंबुळकं फळ आपल्याला म्हणता येईल. आणि आपणास माहीत आहे जे ट्युबरोजम म्हणजेच काय, अशा प्रकारचं जे कंद आहे ज्याला आपण बटाटा असं म्हणतो, तर सोलेनम ट्युबरोजम त्याचं शास्त्रीय नाव होय. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या जीवनसत्वाच्या अनियमितपणाने केस गळती समस्या उद्भवते? म्हणजे आपले जे केस गळतात, शेडिंग ऑफ हेअर्स आपण ज्याला म्हणतो, ते कशामुळे होते हे त्याचं कारण विचारले. पर्याय 1 जीवनसत्व ड, पर्याय 2 जीवनसत्व क, 3 अ आणि 4 जीवनसत्व के. तर विद्यार्थी मित्र, जीवनसत्व के यापासून आपण लक्षात ठेवायचं केस आणि के हे दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्या लक्षात राहील की जीवनसत्व केच्या कमी जास्तपणामुळे म्हणजेच अनियमितपणामुळे आपल्याला अशा प्रकारे काय करावं लागते, जी डोक्याची समस्या आहे म्हणजे ज्याची आपली डोकेदुखी होती, केस गळती, ती तयार होते. प्रश्न क्रमांक 18, मानवात जनुकांची संख्या किती? म्हणजे एकूण जीन्स किती? विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, इथे गुणसूत्र विचारले नाहीत तरी त्यांनी जनुके किती आहेत म्हणजे एकूण जीन्स किती आहेत हे आपल्याला विचारले. आपल्यास माहीत आहे एका क्रोमोझोमवरती म्हणजे एका गुणसूत्रावरती अनेक जीन्स असतात. तर अशा प्रकारचे आपल्या शरीरात असणारे प्रत्येक पेशीच्या केंद्रकात आपल्याला गुणसूत्रे असतात हे माहीत आहे. तर आपल्या शरीरात पेशी किती आहेत हेही आपणास माहीत आहे. म्हणजे अशा प्रकारची बाब त्यांनी इथे विचारली की जनुकांची संख्या म्हणजे जीन्सची संख्या किती? पर्याय 1 97 अब्ज, पर्याय 2 97 लाख, पर्याय 3 97,000 आणि 4 असं यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, जवळपास 97 अब्ज इतके आपले जीन्स आपल्या शरीरामध्ये असतात किंवा जनुके असतात हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 19, जगात सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर कठीण पदार्थ विचारले, कठीण धातू नाही हे आपण लक्षात घ्यावे आधी. तर हिरा, पर्याय 1 हिरा, 2 प्लॅटिनम, 3 लोखंड, 4 सोने. तर विद्यार्थी मित्र, हिरा हा जो कार्बनचा अपरूप आहे, आपणास माहीत आहे जे अधातू असतात ते ठिसूळ असतात, परंतु कार्बन अशा प्रकारचं त्याचं एक अपरूप आहे जो सगळ्या जगातील काय एकदम कडक किंवा एकदम कठीण पदार्थ आहे जो आपल्याला तोडण्यास किंवा ब्रेकडाऊन करण्यास एकदम अवघड जातो. तर सगळ्या लक्षात ठेवा, जगातील सर्वात कठीण पदार्थ तो हिरा आहे आणि तो एक अधातूचा अपरूप आहे हे आपण विसरू नये. प्रश्न क्रमांक 20, जगात सर्वात कठीण धातू कोणता? इथं धातू विचारले, आता लक्षात घ्या. पर्याय 1 प्लॅटिनम, 2 चांदी, 3 लोखंड आणि 4 सोने. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे बाहुबली चित्रपटात आपण पाहिलं जी तलवार होती, तर ती तलवार अशा प्रकारे प्लॅटिनमचा वापर करून तयार करण्यात आली होती, म्हणजे ती तुटत नाही. तर सगळ्यात आधी लक्षात घ्या, प्लॅटिनम हा जगातील सगळ्यात एकदम कडक किंवा न तुटणारा किंवा कठीण काय आहे धातू आहे ते आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर सोने, चांदी, लोखंड हे धातू त्यापेक्षा काय ठिसूळ आहेत किंवा काय होतात ते तुटू शकतात किंवा मोडू शकतात. प्रश्न क्रमांक 21, सर्वोत्तम कोळसा कोणता? बिटुमिनस, पर्याय 2 पीठ, पर्याय 3 अँथ्रेसाइट, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे कोळसा जो असतो त्याची जी प्रत असते म्हणजे क्वालिटी जी असते ती कार्बनच्या पर्सेंटेजवरून म्हणजे प्रमाणावरून ठरत असते. तर अँथ्रासाइट जो कोळसा आहे त्याच्यामध्ये कार्बनचा 80% प्रमाण असते आणि राहिलेलं जे प्रमाण आहे त्यामध्ये मग राख आणि इतर पदार्थ असतात हे आपणास माहीत आहे. तर अँथ्रासाइट हा सर्वोत्तम कोळसा आहे ज्याच्यामध्ये 80% पर्यंत कार्बन असते. पीठमध्ये सर्वात कमी कार्बन असते आणि बिटुमिनसमध्ये मध्यम प्रकारचे कार्बन असते किंवा पर्सेंटेज असते हे आपणास माहीत आहे. तर आपण अँथ्रासाइट जो आहे त्याला काय म्हणत असतो, सगळ्यात चांगला कोळसा किंवा एकदम उत्तम कोळसा हे आपण लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 22, वजनात सर्वात जड धातू कोणता? तर अतिशय आता जड धातू आणि हलका धातू म्हणजे 1 किलो धातू जर कोणताही आपण घेतला तर तो 1 किलोच भरणार हे लक्षात घ्या, परंतु त्याचा आकारमान कमी किंवा जास्त ह्याहून त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की ज्या वजनात सर्वात जड धातू कोणता? विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे जर ॲल्युमिनियम घेतला आपण किंवा 1 किलो लोखंड घेतलं तर ते एकदम कमी छोटा तुकडा पण 1 किलो भरेल आणि जर ॲल्युमिनियम घेतलं तर त्याची साईज वाढेल म्हणजे तो तुकडा मोठा भरेल. तर ह्याहून त्यांनी विचारलं की सर्वात जड धातू कोणता? तर ह्यामध्ये पाहूया काय उत्तरे आहेत आपले. पर्याय क्रमांक 1 ऑस्मिसम, पर्याय 2 चांदी, 3 लोखंड आणि 4 सोने. तर विद्यार्थी मित्र, ऑस्मिसम नावाचा जो धातू आहे तो जगामध्ये सर्वात जड आहे म्हणजे एकदम लोखंडापेक्षाही तो जड आहे म्हणजे एकदम छोटासा त्या तुकडा आपल्याला 1 किलोमध्ये मिळेल. त्याच तुलनेत जर आपण लोखंडाचा तुकडा 1 किलोचा घेतला तर तो तुकडा आपल्याला मोठा मिळेल हे आपण लक्षात घ्यावे. जसं की 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस हे जर आपण पाहिलं तर त्या दोघांमध्ये लोखंड आपल्याला एकदम कमी आकारामध्ये म्हणजे कमी जागेमध्ये लोखंड आपल्याला व्यापता येईल. 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस त्यापेक्षा मोठा. किंवा आपण जर एखाद्याला फेकून जर मारलं 1 किलो लोखंड फेकून मारलं आणि 1 किलो कापूस तर आपल्याला सेम माहीत आहे वजन दोघांचं सारखं आहे, पण लागण्याची जी त्याची काय आहे
टॅक्ट असेल किंवा जे लागण्याची जी आपल्याला टेंडन्सी असेल ती आपणास माहीत आहे, ती सांगायची काही गरज नाही. तर ऑस्मिसम हा सगळ्यात जास्त जड, म्हणजेच आपल्या लोखंडापेक्षाही तो कमी येईल म्हणजे साईजने कमी येईल, हे लक्षात घ्या. म्हणजे सर्वात जड असणारा काय तो धातू आहे, आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 23, रक्ताभिसरणास किती वेळ लागतो? तर विद्यार्थी मित्र, आपण एखाद्या ठिकाणी जर रक्ताचं काय करायलो, डिटेक्शन करायलो, म्हणजे रक्त आपण तपासायलो आणि आपण एखाद्या ठिकाणी तिथून रक्त आपण चेक केलं, म्हणजे पाहिलं तिथून, तेच रक्त जर पूर्ण शरीरात फिरून पुन्हा वापस त्याच जागेवर यायचं, असं जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी किती कालावधी लागेल, हा प्रश्न आहे. तर पाहूया त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 1 50 सेकंद, पर्याय क्रमांक 2 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, पर्याय क्रमांक 3 22 सेकंद आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, रक्ताभिसरणास म्हणजे एक चक्र पूर्ण होण्यासाठी जवळपास 22 सेकंद लागतात, म्हणजे इतकी फास्ट ती प्रक्रिया आहे, आपण लक्षात घ्यावे. तर रक्ताभिसरण असणारी, त्यानंतर रक्ताभिसरण आपल्याला ज्यावेळेस कधी कधी लागल्यानंतर एकदम रक्ताची चिळकांडी उडते, म्हणजेच आपलं जे हे असतात आर्टरीज, ज्याला आपण शिरा धमन्या असं म्हणतो, धमनी जर आपण कापली, चरकन कापली, तर अशा प्रकारे एकदम उंच रक्त उडते, हे आपणास माहीत आहे. म्हणजे रक्त एकदम वेगाने आपल्या शरीरात काय होत असते, धावत असते किंवा काय होत असते, फ्लो होत असते, म्हणजे वाहत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, कृत्रिम मानवी हृदय कोणते? म्हणजे जे आपण काय केलेलं आहे, आर्टिफिशियली बनवले, अशा प्रकारचं हृदय कोणतं? तर पर्याय 1 जराविक 7, पर्याय 2 हर्ट, पर्याय 3 पोस्ट हर्ट, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, जराविक 7 हे आपण कृत्रिमरित्या बनवलेले, फायबरपासून बनवलेलं ते काय आहे, अशा प्रकारचं हृदय आहे, आणि एखाद्या व्यक्तीला आपण अशा प्रकारचं हृदय ट्रान्सप्लांट करू शकतो, हे आपण सर्वात अगोदर लक्षात घ्यावा. तर आर्टिफिशियल हार्ट कोणता आहे असं विचारल्यानंतर जराविक 7 हे आपलं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25, मानवी शरीरात रक्त शुद्धीकरण करणारा अवयव कोणता? पर्याय 1 वृक्क, ज्याला आपण इंग्रजीत किडनी असं म्हणतो, हृदय ज्याला आपण इंग्रजीत हर्ट असं म्हणतो, फुफ्फुस ज्याला इंग्रजीत आपण लंग्स असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे, लंग्समध्ये म्हणजे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या 2 वायूंची देवाणघेवाण होत असते, म्हणजे तिथं रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो, परंतु रक्त शुद्ध केलं जात नाही, हे अगोदर लक्षात घ्या. नाही तर तुम्हाला वाटेल तिथं ऑक्सिजन मिळाला आहे म्हणजे मिसळायला लागला आहे तर रक्त शुद्ध झालं, तर तसं रक्त शुद्ध झालं त्याचा अर्थ नाही. तर रक्तामध्ये असणारे जे अनावश्यक घटक आहेत, जसं की युरिया आहे, युरिक ॲसिड आहे, त्यानंतर इतर जे घटक आहेत ते घटक आपल्या शरीरातून काढून टाकणे, त्यानंतर मद्यप्राशन जर केलं असेल, दारू वगैरे जर पिली असेल, त्या दारूतील जे अनावश्यक घटक आपल्या शरीरात जमा होतात, रक्तात जमा होतात, ते काढून टाकणे, यालाच आपण रक्त शुद्धीकरण असं म्हणतो. आणि ते काम किडनी करते. लंग्स आणि हृदय हे दोन्ही अवयव ते काम करत नाहीत. हृदयाचं जे काम आहे ते फक्त काय करणं, पंपिंग करणं काय त्याचं काम आहे. म्हणजे हृदय काय करते, सर्व शरीरातून रक्त एकवटते किंवा जमा करते आणि जोरात पंपने ते काय करते, बाहेर फेकते, आणि ते जोरात फेकल्यामुळे तुमच्या शरीरातली शेवटच्या टोकापर्यंत, म्हणजे जिथपर्यंत तुमचे नख आहेत आणि नखाच्या अगोदर तुमचे जे केस आहेत, केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचण्यासाठी काय होते, त्यामुळे मदत होते. तर अशा प्रकारे काय रक्तशुद्धीकरणाचा अवयव वृक्क म्हणजेच किडनी आहे, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 26, RH फॅक्टर जो आहे किंवा आर्य जो घटक आहे तो कुणी शोधला? पर्याय 1 लँडस्टीनर यांनी, पर्याय 2 विनर यांनी, पर्याय 3 वेस यांनी आणि पर्याय 4 लँडस्टीनर अँड विनर ह्या दोघांनी शोधला. तर विद्यार्थी मित्र, लँडस्टीनर आणि विनर हे जे दोन सायंटिस्ट आहेत, हे दोघांची जी जोडी आहे, यांनी काय केलेलं आहे, अशा प्रकारचा RH फॅक्टर शोधून काढला. आपणास RH फॅक्टर माहीत आहे, RH पॉझिटिव्ह लोक किंवा RH निगेटिव्ह लोक, यावरून ते RH फॅक्टरची आपल्याला बाब पाहता येते. अजून RH फॅक्टर संदर्भात आपण जेनेटिक्स संदर्भात ज्यावेळेस आपला व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस आपण त्या संदर्भात चर्चा केली होती. RH फॅक्टर म्हणजे RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह या दोन लोकांचा जर विवाह झाला तर त्यामध्ये स्टील बर्थ म्हणजे मृत झालेल्या मुलाचा जन्म होण्याची शक्यता काय असते, जास्त असते, हे आपणास माहीत आहे. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या रक्तगटास सर्वदाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात? पर्याय 1 A रक्तगटास, पर्याय 2 B रक्तगटास, पर्याय 3 O रक्तगटास, 4 AB रक्तगटास. तर विद्यार्थी मित्र, O रक्तगटास सर्वदाता असे म्हणतात, म्हणजे तो सर्वांना रक्त देऊ शकतो. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या रक्तगटास सर्वग्राही म्हणजे तो कोणाकडूनही रक्त घेऊ शकतो म्हणजेच युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असं म्हणतात? पर्याय 1 A, पर्याय 2 B, पर्याय 3 O, पर्याय 4 AB. तर विद्यार्थी मित्र, AB म्हणजे B हे जे दोन रक्तगट आहेत ते AB म्हणजे हा जो रक्तगट आहे, AB रक्तगटाबद्दल बोलत आहेत ते, म्हणजे सिंगल A किंवा सिंगल B नाही, तर AB रक्तगट जो आहे तो सगळ्याकडून रक्त घेऊ शकतो, म्हणजे तो A कडून रक्त घेऊ शकतो, B कडून घेऊ शकतो आणि O कडून पण घेऊ शकतो, हे आपण लक्षात ठेवावे. परंतु ज्यावेळेस AB ला रक्त द्यायचं असेल तर तो फक्त AB लाच देऊ शकतो, म्हणजेच बाकीच्या तिघांना देऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 29, अन्न साखळीत ऊर्जा संक्रमणाची दिशा कोणती असते? म्हणजे ऊर्जा कुणीकडून कुणीकडे जाते ते विचारलंय. पर्याय क्रमांक 1
उत्पादकाकडून भक्षकाकडे, पर्याय 2 भक्षकाकडून उत्पादकाकडे, पर्याय 3 विघटकाकडून भक्षकाकडे आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, उत्पादकाकडून भक्षकाकडे हे अशा प्रकारे अन्न साखळीमध्ये काय होत असते, ऊर्जा वाहत असते. आपण लक्षात ठेवूया. आपणास माहिती आहे उत्पादक जे आहेत ते वनस्पती असतात आणि भक्षक जे आहेत मग ते प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक हे आपणास माहीत आहे. तर प्राथमिक भक्षक हे शाकाहारी असतात आणि इतर जे भक्षक आहेत ते मांसाहारी असतात हे आपणास माहीत आहे. तर लक्षात ठेवा, अन्न साखळीत ऊर्जा संक्रमणाची दिशा उत्पादकाकडून भक्षकाकडे असते, तर विघटकाकडून भक्षकाकडे असं नाही किंवा दुसरा कुठलाही पर्याय तिथला उत्तर आपलं नाही. प्रश्न क्रमांक 30, विघटकाचे अन्न साखळीत काय काम असते, म्हणजे विघटक काय करतात अन्न साखळीमध्ये, ज्याला आपण इंग्रजीत डिकम्पोजर्स असं म्हणतो. पर्याय 1 जीवभू रसायन चक्र, ते अबाधित ठेवण्याचं काम करतात. पर्याय 2 अन्न तयार करण्याचं काम करतात. 3 तृतीय भक्षकास खाण्याचं काम करतात. 4 उत्पादकांना विघटित करतात. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, ज्या बाबी आपण ह्या पृथ्वीतलावर मिळवल्या आहेत, म्हणजे आपलं जे पूर्ण शरीर आहे किंवा वनस्पतींनी मिळवलेलं पूर्ण त्यांचं शरीर आहे, तर हे शरीरामधले जे सर्व घटक आहेत ते आपल्याला मेल्यानंतर काय करायचे, तिथंच परत द्यायचे, म्हणजे आपण निसर्गाकडून ते घेतलेत आणि निसर्गालाच परत द्यायचे. तर असं जे चक्र आहे त्याला आपण जीव भू रसायन चक्र, म्हणजे यामध्ये जे कार्बन चक्र असेल, नायट्रोजनचं चक्र असेल किंवा जे वायू आवश्यक आहेत त्या वायूंचं चक्र असेल आणि इतर जे 16 घटक आहेत ज्यांना आपण असेंद्रिय घटक असे म्हणतो, म्हणजेच जे वेगवेगळे काय आहेत मूलद्रव्य आहेत जे आपणास आवश्यक असतात किंवा आपल्या शरीरात त्यांची महत्त्वाची भूमिका असते, तर हे घटक आपल्याला पृथ्वीला परत वापस देणं गरजेचं आहे किंवा आपल्याला ते द्यावेच लागतात. तर अशा प्रकारे विघटन करण्याचं काम काय करतात, हे घटक करतात, ज्याला आपण विघटक असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 31, बर्फाळ प्रदेशात बर्फ झाडावर साचू नये म्हणून झाडांच्या आकारात कोणते बदल किंवा अनुकलन करणे गरजेचे असते. पर्याय 1 शंकवाकृती आकार, पर्याय 2 पसरट फांद्या, पर्याय 3 नाजूक खोड आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, भाग जो आहे इथं सांगितलेला बर्फाळ प्रदेश आहे, तर आपण लक्षात घ्यावे शंकवाकृती आकार, ज्याला आपण कोन शेप असं म्हणतो, किंवा जी आपली हॅपी बर्थडेची टोपी असते, ज्याला आपण वाढदिवसाची टोपी किंवा कॅप जी मुले घालतात लहान मुले, तसा कोन किंवा आईस्क्रीमचा कोन आपल्या परिचयाचा आहे, तर तसा कोन, त्या कोनसारखा जर आकार असेल तर आपण शंकू आकार म्हणजेच कोन शेप म्हणतो. तर कोन शेप जर असेल तर त्याच्यावर बर्फ साठणार नाही, आपण लक्षात घ्यावे. पर्याय क्रमांक 2 जो आहे पसरट फांद्या, फांद्या जर पसरट असतील, झाड जर घेरदार असेल किंवा वडाच्या झाडासारखं जर एखादं देवदारचं झाड असेल बर्फाळ प्रदेशामध्ये, तर त्याच्या सर्व फांद्या तुटून जातील, कारण तिथं होणारी जी हिमवृष्टी आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो बर्फाचा पाऊस किंवा बर्फ जो पडतो तर ते बर्फ साचून काय होतील, फांद्या मोडून जातील. तर अशा प्रकारच्या पसरट फांद्या ते चालणार नाहीत. त्याचं खोड जर नाजूक असेल, त्या खोडावरती एकदम टफ साल जर नसेल तर ते खोड मोडून जाईल, हे आपण लक्षात घ्यावे. तर शंकवाकृती आकार हा बर्फाळ प्रदेशातील वनस्पतीचा काय सर्वात मोठा अनुकूलन आहे. प्रश्न क्रमांक 32, सर्वप्रथम पृथ्वीवर कोणता वनस्पती गट उदयास आला, म्हणजे सगळ्यात अगोदर आलेल्या वनस्पती कोणत्या. जसं की सगळ्यात अगोदर पृथ्वीवर आलेला प्राणी म्हणजे सूक्ष्मजीव कोणता, तर तो आमिबा आहे. तसं वनस्पती कोणत्या, तर त्या शैवाल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अल्गी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्र, अल्गी हा गट सगळ्यात अगोदर आला, हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर मग कवक, त्यानंतर सपुष्प वनस्पती आणि नंतर द्विदल वनस्पती, असा त्यांचा क्रम आपल्याला सांगता येईल. कवक आपल्या परिचयाचा आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फंजाय म्हणतो, म्हणजेच ज्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, त्या परपोषी आहेत. त्यानंतर सपुष्प वनस्पती ज्या आहेत म्हणजे त्यांना फुले येतात, हे आपणास माहीत आहे. आणि द्विदल वनस्पती म्हणजे हरभऱ्यासारख्या वनस्पती किंवा आंब्यासारख्या वनस्पती, ज्यांची बी जर आपण फोडली तर त्याचे 2 भाग होतात. प्रश्न क्रमांक 33, अनुकूल परिस्थितीत जीवाणू किती कालावधीत दुप्पट होऊ शकतात. पर्याय 1 22 मिनिटात, पर्याय 2 30 मिनिटात, 3 50 मिनिटात आणि चौथं यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, 20 मिनिटामध्ये जीवाणू म्हणजे ज्याला आपण बॅक्टेरिया असं म्हणतो ते दुप्पट होऊ शकतात, जर त्यांना परिस्थिती चांगली असेल तर. आणि परिस्थिती जर चांगली नसेल तर ते स्वतःचं प्रजनन थांबवतात आणि काय करतात, स्वतःला पुष्टी, ज्याला आपण पुट्टी असं म्हणतो, म्हणजेच काय शिष्ट तयार करतात. आणि शिष्ट तयार केल्यानंतर त्यांचं प्रजनन थांबलेलं असते, प्रजनन आतल्या आत होते आणि ज्यावेळेस त्यांना चांगलं वातावरण तयार झालं असं जर वाटतं, तर ती पुट्टी काय करतात, फोडून टाकतात, किंवा जी शिष्ट असते, इंग्रजीत आपण त्याला शिष्ट म्हणतो, CYST सिस्ट, तर ती सिस्ट ते फोडून टाकतात आणि नंतर सर्व जीवाणू बाहेर येतात, हे आपण लक्षात घ्यावे. तर प्रश्न पुढचा, RNAचे पूर्ण रूप काय. पर्याय 1 रायबोन्यूक्लिक ॲसिड, पर्याय 2 रेडिओन्यूक्लिक ॲसिड, पर्याय 3 डिऑक्सिन्यूक्लिक ॲसिड आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहिती आहे RNA जो आहे, जो अत्यंत महत्त्वाची भूमिका ह्याच्यामध्ये जेनेटिक्समध्ये म्हणजे जनुकीय घटकामध्ये काय करतो, पार पाडतो. त्यानंतर आपणास माहीत आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये RNAचं जे योगदान आहे किंवा कार्य आहे, हे आपण ह्या संदर्भात वेळोवेळी चर्चा केलेली आहे. तर RNAचं पूर्ण रूप जे आहे, ज्याला आपण फुल फॉर्म म्हणतो, रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे, हे आपण विसरू नये. प्रश्न क्रमांक 35,
कॉलरा रोगाचा रोगजंतू कोणता, म्हणजे कॉलरा कोणत्या घटकामुळे होतो? पर्याय 1 व्हिब्रिओ कॉलरी, पर्याय 2 प्लाझ्मोडियम 5X, पर्याय 3 HIV आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, प्लाझ्मोडियम 5X यापासून मलेरिया होत असतो हे आपणास माहीत आहे आणि HIV पासून एड्स होतो हेही आपणास माहीत आहे. तर पर्याय क्रमांक 1 व्हिब्रिओ कॉलरी नावाचा जो घटक आहे किंवा जो रोगजंतू आहे ह्यामुळे आपल्याला कॉलरा हा रोग होत असतो आणि कॉलेरा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती एक डिसेंट्री आहे हे आपण लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 36 विषम ज्वर, म्हणजेच विषम म्हणजे डिफरंट किंवा वेगवेगळा आणि ज्वर म्हणजे ताप, तर ताप कमी होणे, जास्त होणे आणि वाढणे आणि त्यापेक्षा ताप जास्त वाढणे, म्हणजेच अशा प्रकारची म्हणजेच सौम्य ताप, त्यानंतर मध्यम ताप, त्यानंतर चांगल्या म्हणजे जास्त एकदम जास्त ताप ज्याला आपण कडक ताप असं म्हणतो किंवा जास्त ताप म्हणतो, तर अशाच प्रकारची ताप येत राहणे त्याला आपण विषम ज्वर असं म्हणतो आणि इंग्रजीत त्याला टायफॉईड असं म्हणतो. पर्याय क्रमांक 1 तो साल्मोनेला टायफी या घटकामुळे होतो, पर्याय 2 प्लाझ्मोडियम 5X आणि 3 HIV आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, तो साल्मोनेला टायफी नावाच्या घटकामुळे होतो हे आपणास माहीत आहे. प्रश्न क्रमांक 37 NIVचे पूर्ण रूप काय? पर्याय 1 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पर्याय 2 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटेरनरी, पर्याय 3 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॅक्सिंग आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, व्हायरस म्हणजे आपणास माहीत आहे ज्याला आपण विषाणू असं म्हणतो, तर त्यावरती अभ्यास करणारी ही काय आहे संस्था आहे, तर त्याला आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजे NIVचे ते पूर्ण रूप होय. प्रश्न क्रमांक 38 एलिझा चाचणीद्वारे कोणत्या रोगाचे निदान करता येते? पर्याय 1 मलेरियाचे, पर्याय 2 के टेस्ट, तर पर्याय 3 एड्स आणि 4 अँटीजेन. तर एलिझा जी टेस्ट आहे विद्यार्थी मित्रो ती एड्स संदर्भात आहे, तर एड्स आपण त्यावर डिटेक्ट करू शकतो हे आपण लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 39 जेनरिक औषधांना काय म्हणतात? विद्यार्थी मित्रो, आपणास माहिती आहे पंतप्रधान योजनेअंतर्गत जेनरिक औषधांचे काय केलेत वेगवेगळे जे स्टोअर्स किंवा दुकाने आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, तर त्यांना काय म्हणतात? पर्याय 1 सामान्य औषधे, पर्याय 2 विशेष औषधे, पर्याय 3 अणुयुक्त औषधे आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, जेनरिक औषधेमध्ये सामान्य औषधे होय हे आपण लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 40 धातूला ठोकून पत्रा तयार करण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात? पर्याय 1 वर्धनीयता, पर्याय 2 तन्यता, पर्याय 3 चकाकी, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, ठोकून पत्रा तयार करणे म्हणजेच काय? तर वर्धनीयता होय. तर आपण लक्षात घ्यावे वर्धनीयता हा धातूचा एक गुणधर्म होय. त्यानंतर पुढचा प्रश्न धातूला ओढून त्यापासून तार तयार करणे किंवा धातूला ताणून त्याच्यापासून तार तयार करण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात? पर्याय 1 वर्धनीयता, पर्याय 2 तन्यता, पर्याय 3 चकाकी आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, त्यास आपण तन्यता म्हणजेच ताणणे हे लक्षात घ्या. ताणून त्याच्यातून तार तयार केली जाते त्याला तन्यता असं म्हणतो. सोन्यासारखा जो धातू असतो त्यापासून आपण जवळपास 1 ग्राम जर सोने असेल तर 1.25 किलोमीटरपर्यंत लांब तार काढू शकतो, म्हणजे इतकी बारीक तार त्याच्यापासून निघते हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 धातूची इलेक्ट्रॉन देवाणघेवाणीची प्रवृत्ती काय असते? म्हणजे धातू इलेक्ट्रॉन देतात का घेतात हे आपल्याला सांगायचे. त्यातले पर्याय आपण पाहूया. पर्याय क्रमांक 1 इलेक्ट्रॉन देणे, पर्याय 2 इलेक्ट्रॉन घेणे, पर्याय क्रमांक 3 इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 3 जो आहे इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे, तर हे धातू सदृश्यचं लक्षण आहे हे आपण लक्षात घ्यावे, ज्याला आपण इंग्रजीत मेटॅलॉइड्स असं म्हणतो. त्यानंतर इलेक्ट्रॉन घेणे हे अधातूचे लक्षण आहे किंवा अधातूचा गुणधर्म आहे आणि पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉन देणे हे धातूचं लक्षण किंवा गुणधर्म होय. प्रश्न क्रमांक 43 इलेक्ट्रॉन दिल्यावर मूलद्रव्यावर कोणता प्रभार वाढतो? पर्याय 1 ऋण प्रभार, 2 धन प्रभार, 3 धन किंवा ऋण प्रभार आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर मूलद्रव्यावर धनप्रभार वाढतो. तर असं लक्षात घ्या, धनप्रभार म्हणजे दुसरीकडून कुठं बाहेरून धनप्रभार त्यावर येत नाही, तर त्यातील एक ऋणप्रभार कमी होतो. ऋणप्रभार कमी झाला म्हणजे आपोआप धनप्रभार वाढला होय. तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 पदार्थाच्या लहान कणास महर्षी कणाद यांनी काय म्हटले? पर्याय 1 त्याला परमाणू म्हटलं, पर्याय 2 अणू म्हटलं, 3 केंद्रकी म्हटलं, 4 यापैकी नाही. तर भारतातील अतिशय प्रसिद्ध असणारे व ख्यातनाम जे शास्त्रज्ञ आहेत महर्षी कणाद आपल्या परिचयाचे आहेत. तर एकदम लहान कणामधून म्हणजे ते काय करायचे, कण गोळा करणे अशा प्रकारचं ते काय करायचे, त्यांचे
प्रचलित बाब आपल्याला त्या संदर्भात माहीत आहे. तर परमाणू ते काय करते, कण गोळा करायचे आणि त्यातून त्यांना याचे ज्ञान झाले की पदार्थाचा सर्वात लहान जो कण आहे, म्हणजे लहानात लहान कण ज्यापेक्षा आपण लहान कण शोधू शकत नाहीत किंवा तयार करू शकत नाहीत, तर तो तयार करू शकत नाहीत म्हणजे त्याला आपण तोडू शकत नाहीत, तर कापू शकत नाहीत, अशा प्रकारचा जो कण आहे त्यांनी त्यास परमाणू असे नाव दिले. तर विद्यार्थी मित्रो, इसवी सन पूर्व 600 म्हणजे जवळपास 2600 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की पदार्थाचा सर्वात लहान कण परमाणू आहे. आणि 18व्या शतकामध्ये जे पाश्चिमात्य लोकांनी किंवा पाश्चिमात्य जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सांगितले. 1808मध्ये आपणास माहीत आहे डाल्टनसारखे लोक म्हणजे शास्त्रज्ञ असतील किंवा नील्स बोर असतील, त्यानंतर रुदरफोर्ड असतील, यांनी 18व्या शतकामध्ये काय केलं, अशा प्रकारचं संशोधन केलं आणि जे महर्षी कणांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलं त्यांनी तेच परत सांगितलं की सर्वात लहान जो कण आहे तो अणु होय, अशा प्रकारे डाल्टनने सांगितलं. तर लक्षात ठेवा, परमाणू हे नाव दिलेलं आहे महर्षी कणाद यांनी, तर आपण ते लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 45, मूलद्रव्यांच्या कक्षा कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवतात? पर्याय 1 KL M आणि N, पर्याय 2 WXY आणि Z, पर्याय 3 PQRS आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, जे मूलद्रव्याच्या कक्षा असतात ते एकतर आपण त्या संख्येने दर्शवतो, म्हणजेच 1 2 3 किंवा 4 अशा आपण त्यांना नंबरिंग करतो, किंवा ते आपण अक्षराने दर्शवतो. तर अक्षराने ज्यावेळेस दर्शवतो ते आपण KL आणि MN हे अक्षर आपण दर्शवतो, आपण लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 46, एकसारखे संघटन असणाऱ्या द्रव्याच्या भागास काय म्हणतात? पर्याय 1 प्रावस्था, पर्याय 2 समांगता, पर्याय 3 भिन्नांगता, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, त्यास आपण प्रावस्था असं म्हणतो, म्हणजे त्या पदार्थाची अवस्था होय. प्रश्न क्रमांक 47, ऑक्सिडीकरण व क्षपन एकत्र होणाऱ्या अभिक्रियेस काय म्हणतात? पर्याय 1 रेडॉक्स अभिक्रिया, पर्याय 2 ऑक्सिडीकरण, 3 क्षपन, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, ऑक्सिजन येऊन मिळत असणाऱ्या अभिक्रियेस आपण काय म्हणतो? ऑक्सिडीकरण म्हणतो. हायड्रोजन जर येऊन मिळत असेल तर त्याला आपण क्षपन म्हणतो. परंतु ह्या दोन्ही अभिक्रिया जर एकाच अभिक्रियेमध्ये होत असतील तर आपण त्याला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतो, जो आपला पर्याय 1 आहे, हे आपण लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 48, औषधात चांदीचा वापर काय म्हणून करतात? पर्याय 1 अँटीबायोटिक, पर्याय 2 उत्तेजक, पर्याय 3 उत्प्रेरक, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, आपण अँटीबायोटिक म्हणजेच प्रतिजैविक म्हणून आपण चांदीचा वापर करतो, हे आपण लक्षात घ्यावे. तर प्रश्न क्रमांक 49, उत्प्रेरक म्हणून कोणत्या धातूचा वापर केला जातो? पर्याय 1 प्लॅटिनमचा, 2 पॅलेडियमचा, 3 1 व 2 आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, उत्प्रेरक म्हणून आपण अनेक धातू वापरतो, हे लक्षात घ्यावे. त्यापैकी आपण इथे जे पर्याय आपल्याला दिले, तर प्लॅटिनम व पॅलेडियम हे दोन जे धातू आहेत, ह्या दोघांचाही आपण वापर काय करतो? उत्प्रेरक म्हणून करतो. आपणास माहीत आहे आयोडीनचा पण आपण उत्प्रेरक म्हणून वापर करत असतो. आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की लाल किंवा तांबडा फॉस्फरस जो आहे त्याचं जर आपल्याला कन्व्हर्जन किंवा त्याचं रूपांतरण जर करायचं असेल तर आपण आयोडीन हा काय करत असतो, तिथं धातू उत्प्रेरक म्हणून वापरतो. प्रश्न क्रमांक 50, 100% शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? पर्याय 1 24 कॅरेटचे, पर्याय 2 22 कॅरेटचे, 3 18 कॅरेटचे, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे ही आपली आजची प्रश्नावली जिचं नाव होतं हायवे टू क्रॅक मराठी 2021. तर विद्यार्थी मित्र, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच बेल आयकॉन दाबल्यानंतर आमचे जे अपकमिंग व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. तर विद्यार्थी मित्र, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण गणित या संदर्भातील व्हिडिओ बनवत आहोत, तसेच परिसर अभ्यास या संदर्भातील आपले व्हिडिओ येणार आहेत. तर आपण आमच्या चॅनलशी ट्यून ला. धन्यवाद.